ते गल्ली ठरली रणनीती. मतदार याद्यांवरनं करणार सरकारची कोंडी. विरोधकांच्या मुद्द्याची सरकार करणार गदा. राहुल गांधींनी धडाकेबाज सादरीकरण करत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मतदार याद्यांमधले कथित घोटाळे चव्हाट्यावरती आणले आणि देशभरात खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या आरोपांमुळे राज्यातही विरोधकांना दमदार मुद्दा मिळाला. मराठी विरुद्ध गुजराती, मराठी विरुद्ध परप्रांतीय, खान की बाण हे सगळे अस्मितेचे मुद्दे मागे पडले आणि मतदार याद्यांमधील घोळांचं एकच ब्रह्मास्त्र विरोधकांनी सरकारवरती टाकलंय. सरकारची याच मुद्द्यावरनं कोंडी करण्यासाठी शिस्तबद्ध रणनीती विरोधी पक्षानं तयार केल्याचं दिसतंय. राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत मनसेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली होती. आता हाच मुद्दा पुढे नेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं रस्त्यावरची लढाई सुरू करण्याचा निर्धार केलाय. अर्ज तर दिले, ऑलरेडी दिलेलं आहे, सगळं मी दिलेलं आहे. अर्ज वगैरे सगळे दिलेले आहेत. 13 परमिशन लागतात, 13 ठिकाणी अर्ज गेलेले. नाही, हे अर्ज दिलेत म्हणजे नेमकं म्हणजे काय अर्जाबाबतीत काय स्पेसिफिक म्हटलं आहे? मोर्चाचं काही नाही, मोर्चा तुम्हाला अर्ज पाठवून देऊ पाहिजे ना. नाही, काही ठिकाणाबाबतीत काही स्पष्ट नाही, आम्ही मरून ड्राईव्हपासूनच दिलेलं आहे. आता पुढे बघू कसं करायचं. बरं, आणि पोलिसांची काय भूमिका आहे? पोलिसांची आता बघू ना, आता भेटल्यावरच कळेल. आम्ही 28 तारखेला सिटीला भेटणार. मतदार याद्यांचा मुद्दा विरोधकांचा गुद्दा. 19 ऑक्टोबरला मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावरती हल्लाबोल केला. 27 ऑक्टोबरला शिवसेनेचा वरळी डोम इथे निर्धार मेळावा आयोजित केला गेलाय. याच निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे राहुल गांधींप्रमाणे सादरीकरण करतील. काँग्रेसही 25 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधला घोळ मांडेल. काँग्रेसचे नेते एक विशेष फिल्म स्क्रीनिंग करणार आहेत. तर 1 नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाविरोधात मोर्चाचं आयोजन मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं केलं गेलंय. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये त्या मोर्चाच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. पुढल्या काही दिवसामध्ये एकत्र येऊन ते चर्चा करतील मीडियाशी, कार्यकर्त्यांशी, आणि हा एक मोर्चा जो आहे हा एक विराट मोर्चा निघेल. निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं आहे का निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते. मात्र एकीकडे विरोधक मतदार याद्यांमधील घोळाचं ब्रह्मास्त्र परजत असताना सत्ताधारी सुद्धा हेच अस्त्र त्यांच्यावरती उलटवण्याची व्यूहरचना आखतात. मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतच दिवाळीनिमित्त आयोजित अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान दिले. या संदर्भामध्ये आमच्याशी अद्याप चर्चा ही झालेली नाही आहे. मला असं लवकरच होईल अशा पद्धतीचं एक त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळते आणि प्रदेशाध्यक्ष असतील किंवा वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल आणि पुढे कसं पावलं होईल, कारण त्याच्या अगोदर एक पत्रकार परिषद देखील होणार आहे अशा तऱ्हेचं आम्हाला माहिती आहे. तेवढीच माहिती आहे आतापर्यंत. लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडीनं संविधान धोक्यात आहे हा नारा देऊन लढवली. राज्यामध्ये हा मुद्दा निश्चितपणे चालला. लोकसभेला महायुतीला फटकाही बसला. पण केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आलं नाही. मात्र एकच पण थेट मुद्दा घेत सरकारला घेरल्यास फायदा होतो हे मात्र सिद्ध झालं. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही मतदार याद्यांमधला घोळ अधोरेखित करत मतचोरीवरनं सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जाईल. ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधानाचा मुद्दा काढला आणि भाजपला 400 पार जाण्यापासून रोखण्यात हा मुद्दा यशस्वी झाला, अगदी तशाच प्रकारे आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेकडून राज्य निवडणूक आयोगाला टार्गेट करत मतदार यादीतील घोटाळा हा मुद्दा मोठा केला जातोय आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीची रणनीती ही विरोधकांकडून आखली जाते. मात्र या मुद्द्याचा कितपत फायदा आगामी महापालिका निवडणुकीत विरोधकांना होणार आणि हा मुद्दा भाजपकडून कशा प्रकारे खोडून काढला जाणार हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन अनिल संघरेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. गुंड निलेश घायवळला आज आणखी एक फटका बसला. काल पासपोर्ट रद्द झाल्यावर आज घायवळची कारही पोलिसांनी जप्त केली. अहिल्यानगरच्या जामखेडमधील उसाच्या